आज मी राज्याचा कृषी मंत्री झालोय आणि कृषी मंत्री झाल्यानंतर निश्चित प्रकारे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक जाण आहे, ज्या माझ्या बहिणींनी, ज्या माझ्या भावांनी, ज्या माझ्या इंदापूर तालुक्याने ह्या खुर्चीवर पोहोचवण्यासाठी मला सगळ्यांनी सहकार्य केलं, सर्वांनी मदत केली आणि विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींची मदत मी माझ्या आयुष्यामध्ये कधी तुम्हाला विसरू शकणार नाही, तुम्हाला कधी विसरणार नाही। शेवटी आज कार्यक्रम इतके होते ताईंनो, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी सकाळपासून जेवण केलेलं नाही, परंतु माझ्या बहिणी नाराज झाल्या नाहीत पाहिजे। माझ्या बहिणीला कुठेतरी निश्चित प्रकारे आज तुमच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून माझी महिला स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे, तिला स्वतःचं एक व्यासपीठ मिळालं पाहिजे। यासाठी निश्चित प्रकारे खूप चांगलं काम या महिला तुमच्या अस्तित्वाच्या वतीनं होतंय। लीना मला वाटतं आता आपली अध्यक्ष आहे, जयश्रीताई आपली सचिव आहे, तर निश्चित प्रकारे असंच सगळ्यांनी काम करत राहा। आपण सगळ्या मैत्रिणी आहोत, तुम्ही सगळ्या मैत्रिणी आहात, एकामेकाच्या सुखदुःखामध्ये एकामेकीला मदत करा। शेवटी आयुष्यामध्ये काय, शेवटी आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, आपल्या अडचणीच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये आपली मैत्रीण जर आपल्याला एखाद्या मैत्रिणी आपल्याला मदत केली, मदत नाही केली तरी मायेचा हात जरी दिला, तर त्या पुढच्या महिलेच्या चेहऱ्यावरचं समाधान हे महत्त्वाचं असतं। त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, सुख दुःखामध्ये एकामेकीच्या बरोबर राहावा। हे आयुष्य खूप सुंदर आहे, हे दिवस, हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे। त्यामुळे हे कटकट तकतक स्पर्धा आहे, हे आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे। प्रत्येकाला कटकट आहे, प्रत्येकाला तकतक आहे, धकधक आहे, प्रत्येकाला आहे, पण तरी जरी असलं तरी निश्चित प्रकारे नेहमी लक्षात ठेवा, आपण दुसऱ्याच्या कामी कसं येईल, दुसऱ्याला आपल्या माध्यमातून मदत कशी होईल, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा। मला वाटतं साहेब तुम्ही सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं असावंच, त्यामुळे मी काय जास्त बोलणार नाही, परंतु असंच खूप चांगला कार्यक्रमानं मला काय झालंय, मी तुम्हाला चेष्टा करत नाही, थोडं मला असा म्हणजे काहीच न, पुण्याहून डायरेक्ट आलोय आणि सगळं कार्यक्रम उरकत आलोय, त्यामुळे मला फक्त एकट्याला मला तुमचा साहेब तुमचा कार्यक्रम तुमचा एक ती करतो मी, तेवढं तुमचा कार्यक्रम तुमचा चालू राहू द्या। तुम्ही जेवण केलंय? कसं आहे जेवण आता लय काय काढू नका, तुम्ही त्यांना जीव द्या। त्यामुळे पुन्हा एकदा, आणि रांका ज्वेलर्सने मला वाटतं तुम्हाला इथं मला स्पॉन्सरशिप त्यांनी घेतली काय, कोण रांकाचं कोण आलंय त्या पार्टी मग एका ड्रेसमध्ये दिसतात सगळे, त्यामुळं पैठणीचा व्हायचा का झाला अजून? कोण आहे पैठणीवाली कोण आहे? नमस्ते नमस्ते। त्यामुळं रांका ग्रुपचं पण, त्यांचं पण आभार, त्यांचं पण अभिनंदन। आणि अधिक न बोलता तुम्हा सर्वांना मी आमच्या महिला बहिणींना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।